नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रिस्वा किचनमध्ये। आज आपण पेरी पेरी फ्रेंच फ्राईज करणार आहोत। त्यासाठी मी मध्यम आकाराचे 4 बटाटे घेतलेले आहेत। बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आणि त्याचे पातळ काप करून घ्यायचे आहेत। ते मी मशीनच्या साहाय्याने बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत। त्यानंतर गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे, त्यामध्ये पाणी टाकायचे, चवीनुसार मीठ घालायचे आणि ते बटाटे त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थितपणे हलवून घ्यायचे आहेत। मंडळी, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकन दाबायला विसरू नका। त्यानंतर व्यवस्थित ते बटाटे हलवून घ्यायचे आहेत। अर्धवट बॉईल झाले की ते त्यातील पाणी ड्रेन करून घ्यायचं आहे। ते थोडं थंड झालं की त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहे। ते कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी शेजारीच गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स झालं की हे बटाटे त्या तेलात टाकून घ्यायचे आहेत आणि हाय फ्लेमवर हे सर्व तळून घ्यायचं आहे। लाईट ब्राऊन कलर आला की ते काढून घ्यायचं आहे। नंतर पेरी पेरी मसाला आहे तो मी 2 चमचे घेतलेला आहे आणि ते व्यवस्थित मिक्स केलेला आहे। त्यानंतर